नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB फर्स्ट सेमिस्टर हाऊ टू सॉल्व्ह सिच्युएशन क्वेश्चन लॉ ऑफ थॉटचे आपण या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन घेणार आहोत. कोणकोणते सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी LLB फर्स्ट सेमिस्टरसाठी त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. जे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन सांगणार आहे त्यावरती जी PDF असेल ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. पण ते जे क्वेश्चन आहेत चांगल्या पद्धतीने करा. जेणेकरून तुमची जी एक्झाम होणार आहे 28 ला, त्या एक्झाममध्ये तुम्हाला हेल्पफुल नक्की होईल. जे काही इम्पोर्टंट सांगणार आहे त्याच्यामध्ये टॉपिक जे आहे, कोणत्या सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनला कोणता टॉपिक तो इम्पोर्टंट आहे, तोही तुम्हाला त्यामधून सांगणार आहे. तर त्या टॉपिकसुद्धा तुम्ही करा जेणेकरून शॉर्ट नोटला जर तुम्हाला टॉपिक विचारलं, तर तुम्ही तिकडे चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ शकता. चला तर मग आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. फर्स्ट जो क्वेश्चन आपण बघणार आहोत, तो सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे. त्यामध्ये ऑलरेडी क्वेश्चन दिलेला आहे. अ न्यू रेस्टॉरंट ओपन इन मोतीनगर, मोतीनगर निअर बाय दी ओल्ड रेस्टॉरंट. याचा अर्थ असा आहे, की न्यू रेस्टॉरंट हा ओपन झालेला आहे आणि त्याच्याबरोबरच अगोदर एक ओल्ड रेस्टॉरंट ऑलरेडी बी नावाच्या व्यक्तीचा होता आणि एक व्यक्तीने आता नवीन रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं तर ड्यू टू धिस ओल्ड रेस्टॉरंट लॉस्ट इट्स 50% कन्झ्युमर्स अँड 50% रेव्हेन्यू. याचा लॉस कुणाला झालेला आहे? तर ओल्ड रेस्टॉरंट याला न्यू रेस्टॉरंट ओपन झाल्यामुळे 50% त्याच्याकडे जे काही ग्राहक येणार होते, ते ग्राहक न येता न्यू रेस्टॉरंटकडे गेले असल्यामुळे 50% त्याला लॉस झालेला आहे. कन्झ्युमर आणि 50% रेव्हेन्यूचा पण. सो सिन्स इट वॉज व्हेरी हेवी लॉस, ओल्ड रेस्टॉरंटला खूप लॉस झाल्यामुळे ओल्ड रेस्टॉरंटनी म्हणजेच बीनी काय केलं, सूट फाईल केली, सिव्हिल सूट फाईल केली फॉर डॅमेजेस अगेन्स्ट न्यू रेस्टॉरंट. सो यामध्ये ए व्यक्ती आहे, त्याने न्यू रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. त्यामुळे बी जे रेस्टॉरंट आहे, जो ओल्ड रेस्टॉरंट आहे, त्याला खूप हेवी लॉस त्याला अ, घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ओल्ड रेस्टॉरंटनी न्यू रेस्टॉरंटवरती त्याच्यावरती सिव्हिल सूट म्हणजेच दिवाणी दावा हा दाखल केला. तर यामध्ये क्वेश्चन काय विचारलेले आहेत त्याचे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. काही क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला सांगणारच आहे. काही क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली PDF मी देणारच आहे. सो याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, की वेदर ओल्ड रेस्टॉरंट कॅन सक्सीड इन अ सूट फॉर डॅमेजेस अगेन्स्ट न्यू रेस्टॉरंट. म्हणजे जे ओल्ड रेस्टॉरंटनी जे काही फाईल सूट केलेलं आहे आणि जे काही डॅमेजेससाठी त्यांनी जे काही फाईल केलेलं आहे अगेन्स्ट अ न्यू रेस्टॉरंट, तर ते त्याच्यावरती जे काही डॅमेजेस केलेले आहे, तर ते लायबल होईल का? किंवा त्याला काही पैसे काही भेटतील का ओल्ड रेस्टॉरंटला, न्यू रेस्टॉरंटकडून? तर याच्यामध्ये माझ्या मते तर नाही भेटायला पाहिजे. मग का नाही भेटायला पाहिजे? त्याचे रिझन हे तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही रीडिंग करू शकता. ओके. बट यामध्ये नॉर्मली जर आपण बघितलं कारण की ओल्ड रेस्टॉरंटनी किंवा न्यू रेस्टॉरंटनी कोणतंही त्यामध्ये डॅमेजेस असेल, म्हणजे इथे दिलेलं आहे आपण डॅमेजेस किंवा कोणतंही कॉम्पिटिशन वगैरे या गोष्टी काही वगैरे केलेल्या नाहीयेत. नॉर्मली त्यांनी नॉर्मल त्याचं काम केलेलं आहे न्यू रेस्टॉरंट ओपन करून. त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आन्सर या पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, की एक्सप्लेन द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन दिस सिच्युएशन. आता या सिच्युएशनमध्ये कोणतं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व होतं? तर टॉर्टोस इंटरफेस विथ बिझनेस रिलेशन हा जो प्रिन्सिपल आहे, हा प्रिन्सिपल यामध्ये यूज होतो. सो हा जर काही तुम्हाला क्वेश्चन शॉर्ट नोटला पण सुद्धा येऊ शकतो. सो ही जी प्रिन्सिपल आहे, ही तुम्ही करून जर ठेवलं, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया यामध्ये. यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी मराठीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं ऑलरेडी तुम्हाला PDF मी देणार आहे आणि यामध्ये तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. द प्लेंटिफ मिस अनिता फाइल अ सिव्हिल सूट फॉर डॅमेजेस अगेन्स्ट द हॉस्पिटल वेअर शी वॉज ऑपरेटेड स्टोन रिमूव्हल सर्जरी फ्रॉम हर gall bladder. Okay, but she continued to feel pain
ऑपरेशन केल्याच्या नंतर सुद्धा तिला पेन होत होतं. आफ्टर अ फ्यू डेज इट वॉज डिटेक्टेड दॅट गॉज वॉज फेल्ड लेफ्ट हर abandoned बाय द सर्जन ऑपरेटेड हर. काही दिवसानंतर तिला काही गाठ वगैरे आल्याच्या कारणामुळे तिने जे काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडे कन्सर्न केलेलं आहे. यामध्ये जर काही ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला जर काही त्रास होत असेल, तर यामध्ये आपल्याला क्वेशन विचारला वेदर मिस अनिता वुल्ड सक्सीड इन अ सूट फॉर डॅमेजेस अगेन्स्ट हॉस्पिटल आणि जर डॅमेजेस करू शकत असेल, तर मग का करू शकेल? यामध्ये तुम्हाला आन्सर यामध्ये द्यायचं आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं तर अनिता जे काही डॅमेजेस आहे ती सक्सीड किंवा सूट फाईल करू शकतो का? ठीक आहे, करू शकते. याचा आन्सर आपण बघूया. मिस अनिता मे हॅव व्हॅलिड केस फॉर अ मेडिकल मालप्रॅक्टिस फॉर मेडिकल नेग्लिजियन्स क्लेम अगेन्स्ट द हॉस्पिटल. म्हणजे मेडिकल नेग्लिजियन्स यामध्ये झालेली आहे. त्यामुळे ती जे काही सूट फाईल करायची आहे, ती सूट फाईल करू शकते. शी वुल्ड प्रोबॅबली सक्सीड इन अ सूट फॉर डॅमेज अगेन्स्ट हॉस्पिटल. जे काही ती सूट फाईल करणार आहे, त्याच्यामध्ये तिला चांगला न्याय पण भेटू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे, तर यामध्ये कोणतं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व आहे इन धिस केस? सो याच्यामध्ये आपण माल प्रॅक्टिस यामध्ये बघितलेलं आहे. सो मेडिकल माल प्रॅक्टिस आणि मेडिकल नेग्लिजियन्स हा प्रिन्सिपल यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं नेग्लिजियन्सचे आपल्याला प्रश्न हे शॉर्ट नोटला विचारलं जातात किंवा माल प्रॅक्टिसेस यावरती पण शॉर्ट नोट विचारलं जातं. हे पण तुम्ही शॉर्ट नोटसाठी करून ठेवू शकता. नंतरला नेक्स्ट क्वेशन आहे. यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे, अ 7 इयर ओल्ड स्टुडंट वॉज आस्क्ड रिमेन इन अ स्कूल आफ्टर स्कूल हवर नॉन पेमेंट ऑफ स्कूल फी. म्हणजे एका 7 वर्षाच्या मुलाला नॉन पेमेंट म्हणजे फीज पे न केल्यामुळे त्याला स्कूलमध्ये थांबवलेलं होतं. स्कूल सुटल्याच्या नंतर सुद्धा त्याला थांबवलेलं होतं. However, the student was not told this fact. त्या स्टुडंटला त्याबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं, की त्याला का थांबवलेलं आहे. स्कूल फी दिलेली नव्हती म्हणून हे रिझन त्याला दिलेलं नव्हतं. बट दिस फॅक्ट वॉज इन्फॉर्म्ड टू हिज पॅरेंट. म्हणजे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती तिच्या पॅरेंटला दिली होती. पण जो 7 इयर स्टुडंट आहे त्याला ती इन्फॉर्मेशन माहिती नव्हती. कारण की त्याला फीज पे केली नाही म्हणून त्याला कॉलेजच्या म्हणजे स्कूलच्या बाहेर त्याला वेट करायला सांगितलं होतं आणि स्कूल फीज हे पे केलेली नाहीये, असं त्याला काहीही कुणी सांगितलेलं नव्हतं स्कूलवाल्यांनी. सो स्टुडंट वॉज नॉट अवेअर दॅट फ्रीडम वॉज रिस्ट्रिक्टेड बाय द स्कूल. यामध्ये क्वेशन तुम्हाला विचारलेला आहे, की व्हॉट काइंड ऑफ थॉट इस कमिटेड बाय द स्कूल? एक्सप्लेन. यामध्ये कोणता टॉट येऊ शकतो? तर यामध्ये जर आपण बघितलं तर कमिटेड टॉट फॉल्स इम्प्रिजमेंट हा जो टॉट आहे हा यामध्ये येणार आहे. आणि त्यामध्ये मग फॉल्स इम्प्रिजमेंट अकियर्स व्हेन समवन इंटेन्शनली रिस्ट्रिक्ट फ्रीडम ऑफ अनदर पर्सन विदाउट देअर कन्सेंट और विदाउट लॉफुल ऑथॉरिटी. कुणाचेही कन्सेंट न घेता किंवा विदाउट लॉफुल ऑथॉरिटी त्याचं जे काही फ्रीडम आहे, ते त्याच्याकडून घेतलेलं आहे. म्हणून फॉल्स इम्प्रिजमेंट हे जे काही काइंड ऑफ थॉट आहे, हा त्यामध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये फॉल्स इम्प्रिजमेंट हे शॉर्ट नोटसाठी पण येतं. सो हा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. त्यानंतर मग वेदर इट इज नेसेसरी दॅट पर्सन मस्ट नो दॅट हिज फ्रीडम इज रिस्ट्रिक्टेड, एक्सप्लेन. येस, बिकॉज फ्रीडम इज रिस्ट्रिक्टेड. येस, इन दिस केस स्कूलने त्यांना इन्फॉर्म केलं पॅरेंट्सला, पण त्या स्टुडंटला इन्फॉर्म केलेलं नव्हतं. म्हणून याच्यामध्ये जे काही नेसेसरी ॲक्शन जर स्कूलवर घ्यायची असेल, तर त्या स्कूलवर ॲक्शन होऊ शकते. बिकॉज स्टुडंट वॉज नॉट अवेअर फॉर दिस फ्रीडम वॉज बीइंग रिस्ट्रिक्टेड. सो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेशन या एक्झाममध्ये विचारणार आहेत. सो ह्या पण क्वेशन तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. नंतर नेक्स्ट क्वेशन आहे डेफिशियन्सी अँड डिफेक्ट. हा जो क्वेश्चन आहे, हा तुम्हाला शॉर्ट नोटला विचारला जातो. हा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. अ कपल व्हिजिट अ 5 स्टार हॉटेल अँड ऑर्डर फॉर फूड. एक कपल होतं ते व्हिजिट केलं त्याने 5 स्टार हॉटेलमध्ये
आणि त्याने फूडसाठी ऑर्डर केलं. The hotel staff serves the food after a hour, which is also not prepared properly. हॉटेल स्टाफने जे काही फूड सर्व्ह केलेलं होतं, काही तासानंतर जर बघितलं तर प्रॉपरली प्रॉपरली प्रिपेअर केलेलं नव्हतं. सो याच्यामध्ये क्वेशन आहे, की इस दिस डेफिशियन्सी इन सर्व्हिस एक्सप्लेन. येस, बिकॉज जे काही 5 स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये फूड्स वगैरे ही जी क्वालिटी असेल किंवा ते प्रॉपरली देणं हे या 5 स्टार हॉटेलचं काम असतं. सो येस, इट इस डेफिशियन्सी इन सर्व्हिस यामध्ये आपण लिहू शकतो आणि डेफिशियन्सी एंड डिफेक्ट यावरती डिस्टिंग्विश तुम्हाला करायचं आहे. ते तुम्हाला यामध्ये आन्सर दिलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सो या पद्धतीने ऑलरेडी याच्यामध्ये तुम्हाला आन्सर दिलेला आहे मराठीमध्ये पण हे तुम्ही करू शकता. सो अशा पद्धतीने आपण जे काही सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन त्यामध्ये शॉर्ट नोटसाठी कोणते क्वेश्चन येऊ शकतात एक्झामिनेशनमध्ये तेही तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे मी. प्रॉपरली एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करा. ऑलरेडी इम्पोर्टंट क्वेश्चन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाठवलेले आहेत. हा टेलिग्राम चॅनल आहे. जॉइन नसेल केलं तर जॉइन करा. तिकडे पी-डी-एफ विथ इंग्लिशचे जे काही नोट्स आहेत, मराठी नोट्स आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला पाठवलेल्या आहेत. ते तुम्ही त्यामधून करा. Instagramमधील लिंक पण दिलेली आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली कनेक्ट करा तिकडे. मी आन्सर देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न त्यामधून या प्लॅटफॉर्म थ्रू नक्की करेन. अजूनही तुम्ही सबस्क्राईब जर आपल्या YouTube चॅनलला केलं नसेल, तर सबस्क्राईब करा कारण की हा तुमचा चॅनल आहे. सो नक्की याला पुढे पाठवण्याचं पण नक्की काम तुम्ही कराल. थँक यू सो मच.